स्कोर बना था वो आज पहले मैच में बना है 68 रन 68। बहुत ही बढ़िया 4 ओवर में बने, वो भी 5 नहीं दोस्तों 4। 1 ओवर बचा है, 6 गेंदों का ये पहला सत्र बचा है गेंदबाजी में। आखिरी ओवर लेके स्लॉग ओवर लेकर रसिक मते आ चुके हैं। स्लॉग ओवर यानी डेथ ओवर उसे कहा जाता है। और बाला अभी तक बहुत ही खामोश है क्योंकि जितने भी रन बने 90% सूरज पाटिल के बल्ले से बने हैं। आइकॉन ने रन बनाए लेकिन नाम है सुनील स्पोर्ट चिंचवाड़ा गांव का नाम है, तो बाला कोई 6 गेंदों पर रन बनाने की जरूरत है थोड़ी। मैच ऑन होता हुआ रसिक मते आखिरी ओवर लेके व्हाट इज द टारगेट। ये 6 गेंदें बहुत ही क्रुशल होगी दोनों टीमों के लिए। कट किया है, लेमन कट, हल्की सी स्लाइस ऑन द बैट, थोड़ी ब्रश हुई, गेंद गई गेंद लेमन कट और 4 में तब्दील बाला के द्वारा। रसिक मते का स्वागत 4 के साथ। इस बार बेहतरीन स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक है ये, नीचे फील्डर, कमाल की कैच। एक वक्त के लगा कि ये बाहर जाएगी लेकिन समर्थ कड़ू का जो तरीका है कैच लपकने का, वो जजमेंट शायद कोई दूसरा होता तो उसके लिए मुश्किल बनता। समर्थक कड़ू का एक्सपीरियंस सबसे बहुत ज्यादा है, अनुभवी है, और वही एक्सपीरियंस उनको इस कैच में वापसी करके दे बेटा। आइए उनके एक्सपीरियंस अनुभव की थोड़ी चर्चा करते हैं। बहुत साल उन्होंने क्रिकेट खेला है और बिना हिले डुले वो जजमेंट कर बैठे थे मिड विकेट पे, ताक में थे जैसे चीता शिकार करता है, और वही झपट्टा मारा उन्होंने इस गेंद पर जिसपे बाला का विकेट गिरा। बहुत ही सोच समझ के कैच लपकाए, शांत दिमाग से, ठंडे दिमाग से, बर्फ रखा दिमाग पर, और बाला का विकेट आता हुआ 2 विकेटों के नुकसान पर चिंचपाड़ा का टोटल है 72 रन। अब बल्लेबाजी में सतीश मिसाल नंबर 4 पे बट्टे बल्लेबाजी करेंगे रसिक मते के खिलाफ। रसिक की वापसी हुई, रसिक की वापसी होती जा रही है। फास्ट एंड फ्यूरियस एक्सप्रेस डिलीवरी, जैसे JWR लॉजिस्टिक एक्सप्रेस गुड्स एंड सर्विस डिलीवर करता है उसी अंदाज से ये गेंद डिलीवर हुई जिस पर नंबर आई 0। JWR लॉजिस्टिक, JWR वेयर हाउसिंग, JWC, ऐसे कई प्रकार है और इनका टाइटल है द मार्क ऑफ ट्रस्ट, भरोसा। जी भरोसे लायक ये कंपनी है JW। इस बार फिर से वही खिलाड़ी नहीं छोड़ेंगे, सबसे ज्यादा अनुभव है समर्थक कड़ू को। आइकॉन है इस बार, लपक लिया कैच और विकेट मिलता हुआ तीसरा टीम पॉइंट्स है। और 2 बेहतरीन कैच जिसपे बाला और सतीश मिसाल का विकेट गिरा, लेकिन राहुल जोगाड़िया नॉस्ट्राइक एंड पर रुके हैं, उनको मौका मिलना चाहिए था। फिलहाल 2 गेंदें बची है, 72, 3 विकेटों के नुकसान पर चिंच पड़ा, 2 गेंदों का तामझाम बचा है। कट किया इस बॉल को, पॉइंट गली के फील्डर मौजूद थे, राहुल को वो सोच समझ के मौका दिया नॉन स्ट्राइक स्ट्राइक एंड के बल्लेबाज ने। बिल्कुल सही सोचा क्योंकि आइकॉन को लिया है तो उन्हें ज्यादा मौका देना चाहिए। जैसे सूरज पाटिल को मिला, उन्होंने 50 बनाए, और राहुल को भी मौका मिला है। एक के बाद टीम का टोटल है 73। टारगेट सेट बॉल, टारगेट सेट होगा इस गेंद पर, कितने मिलेंगे रन। आखिरी गेंद, पहला सत्र, फर्स्ट इनिंग, नहीं थी जरूरत। रसिक मते कमाल की गेंद थी ये, जैसे बल्लेबाज ने स्विच इट रिवर्स खेलने की कोशिश की, रफ्तार तेज थी, एक्सप्रेस डिलीवरी, जिस पर मिलेंगे महज 1 रन सिंगल। और पहला सत्र यहाँ पर समाप्त हुआ जहाँ पे स्कोरबोर्ड पे रन लगे हैं सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा के 74 यानी 74 रन, और जीत के लिए यहाँ पर चाहिए शिव शक्ति शिव प्रसाद शिव साई पॉइंट टीम को 75 रन, जो आज JWR का सबसे बड़ा हाईएस्ट स्कोर है।
कल का रिकॉर्ड एक मुकाबले में 2 बार टूटा। तो 75 टू विन, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग। आइए देखते दूसरे सत्र में और चलते टॉस बॉक्स में, जहां पे दूसरे मुकाबले का टॉस किया जाएगा। विरुद्ध भूमिका स्पोर्ट्स चिर्ले। रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश जी गायकवाड यांचे ते आगमन झालं या मुख्य व्यासपीठावर। त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। दोन्ही टीमचे संगणक या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघाचा संगणक लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे। पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त झालाय बघा। आज अंतिम रात्र असेल या स्पर्धेची। या संघामध्ये आपण आयकॉन पाहायला मिळाला खरं तर सूरज पाटील वाघिवलीवाडा आणि राहुल जोगाडिया। चिंचपाडा संघ एका बाजूला आपण पाहतोय शिवसाई पोइंजे, सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आणि शिवसाई पोइंजे या दोन टीम मध्ये हा आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते। तब्बल हाय स्कोर पाहायला मिळाला तो म्हणजेच 30 चेंडूमध्ये आता 75 धावांचं लक्ष्य। 74 धावा कुठून काढल्यात 5 षटकांचा सामना। त्याच दरम्यान आमचे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक दीपक पाटील सर पलसपे यांचं देखील शुभागमन झाले। वेलकम ZWR ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। चला विनंती असेल पुन्हा एकदा भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघाचा संगणक आपण नाणेफेकीसाठी यावं। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। JWR ग्रुप आणि विहान ग्रुप आयोजित या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहता। खरं तर 2 आयकॉन फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे आणि दरवर्षी 8वा वर्ष या स्पर्धेचा आपण सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे। आपण पाहू शकाल शिवशाही पोइंजे टीमची स्क्रीनवर आपण पाहू शकाल JWR ग्रुप अँड विहान ग्रुप। राकेश भाई गायकवाड उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष। बघा पंच काय या ठिकाणी इशारा करतायत। चेंडू चेंडूची पूर्तता करा। चला आयोजन कमिटी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। काल मात्र आपण पाहतोय आपल्याला एंटरटेनमेंट करण्यासाठी मोटू पतलू जोडी होती। आज डॉरीमॉन आणि पॅरॉट। खरं तर आज ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे। पॅरॉट आणि डॉरीमॉन एंटरटेनमेंट करतील आपल्याला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून। डे नाईट फॉर्मॅटमध्ये बघा 2 आयकॉन एका बाजूला समर्थ कडू या संघामध्ये अर्थातच पोइंजे संघामध्ये आणि दिनेश पाटील नारपोली गावचा आपल्या खरं तर इथला जवळचाच खेळाडू दोन्ही आहेत या आयकॉनच्या भूमिकेत। समर्थ कडू वेशवी आणि नारपोलीचं दिनेश पाटील। तर दुसऱ्या बाजूला सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम मध्ये सूरज पाटील वाघेवलीवाडा आणि राहुल जोगाडिया। हा हवेमध्ये खेळला मिस्टामिंग स्ट्रोक आहे। स्वतः राहुल जोगाडिया झेलवर पोहोचलाय देखील, परंतु इथे बघा झेल आता तो निसटला। प्रयत्न खूप चांगला होता राहुलचा आणि तिथे मात्र स्वतः आत्मविश्वासानं त्या झेलवर धावला होता, परंतु हातातून ऐनवेळी थोडंसं उलट दिशेनं कटिंग झेल होता आणि हातातून झेल निसटल्यानंतर एक सिंगल मिळाली। संघाची धावसंख्या फक्त
5 ही लागली जाते. 75चं लक्ष आहे, प्रतिषटकामागे 15.0ची सरासरी करायची आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये फक्त धावसंख्या धावफलकावर 5 लागली आहे. ऑन स्ट्राईक अशा परिस्थितीमध्ये फक्त धावसंख्या धावफलकावर 5 लागली आहे. ऑन स्ट्राईक बॅट्समन दीपक भोईर, पोहंजे गावचा हा खेळाडू आहे, आपल्या घरचा, अर्थातच आपल्या गावच्या संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू, व्हॉट अ स्ट्रोक, इट्स अ ह्यूज अँड हँडसम अँड बिग बिग सिक्सर. JWR सिक्सर पाहायला मिळतोय. गरज खरं तर ज्या मोस्ट निडेड फॉर पोइंजे टीम तो षटकार आलाय दीपक भोईरच्या बाटमधून आणि संघाला नेऊन ठेवलंय आता पहिल्या षटकामध्ये 11 या धावसंख्येवर. आता अजूनही 24 चेंडूमध्ये 64 धावांची आवश्यकता आहे. संकेत पाटील येतोय. हर दिनेशसाठी बॉल होता, आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, चेंडू 30 यार्ड सर्कलमध्येच राहतोय आणि तिथे मात्र एक सिंगल चिक्की रन्स कंप्लीट केली मी म्हणेल, कारण अगदी 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू होता, तिथे मात्र एक कंप्लीट केलेली ही धाव. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावर. 75 धावांचं लक्ष आहे. आपण पाहू शकाल पोइंजे विपक्ष चिंचवाडा असा हा सामना. सुनील स्पोर्ट चिंचवाडा आणि त्यांच्या विरोधात शिवशाही पोइंजे संघ. पोइंजे टीमचं आपण मनापासून आभार मानूया. खरं तर त्यांनी ऐनवेळी प्रवेश निश्चित केला. काल एक संघ आम्हाला खरं तर ऐनवेळी त्यांनी आपला प्रवेश काढून घेतला, अर्थात अनिश्चित केला, परंतु पोइंजे टीमचा दीपक भोईर हाहाकार माजवतोय. 10x चेंडू आणि या 10x बॉलवर ठोकतोय पुन्हा एकदा JWR सिक्सर. नेक्स्टचे चेंडू वापरले गेले, त्यामुळे धावा होत आहेत, फक्त करण्याची क्षमता हवी आहे आणि ते दीपक भोईर दाखवतोय. जरी माझा गावच्या संघासाठी मी जणू काय आयकॉन सारखाच खेळण्याचा प्रयत्न करेल या भूमिकेत, या ठाम निश्चयामध्ये तो बॅटिंग करतोय. बघा आतापर्यंत 2 षटकार ठोकले दीपक भोईरनं. संघाला नेऊन ठेवलाय टोटल 18 या आकड्यावर. आता 22 चेंडू आणि 57 धावांची अजून आवश्यकता आहे. संकेतचा हा बॉल, हा फटका फसलाय, अगदी मिस टायमिंग झालाय, झेलवर पोहोचलाय. व्हॉट अ कॅच, जबरदस्त झेल टिपलाय. दीपेश केनी उर्फ भाईनं टिपलेला अप्रतिम झेल. या धावसंख्येवर पहिला ब्रेक थ्रू मिळालाय, म्हणजेच पहिला विकेट मिळालाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली संकेत पाटीलच्या, परंतु तिसऱ्या बॉलवर आलेली ही विकेट. नवीन बॅट्समन मैदानात जाताना दिसेल समर्थ कडू. एक अनुभवी खेळाडू आहे, परंतु हा 40+ खेळाडू आहे हे सांगणंही देखील तेवढंच गरजेचं आहे. आज वय वर्ष 40 पालटल्यानंतर खरं तर आपण पाहतोय समर्थ कडूला खेळताना, आणि तोच दरारा, तीच दहशत सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये त्याची पाहायला मिळते. समर्थ कडूला आयकॉन म्हणून आणि आज पोइंजे टीमनं निवडलाय, परंतु आयकॉनच्या भूमिकेत असताना आयकॉन सारखी कामगिरी करणे आता गरजेचं आहे. धावा आणि चेंडूंचं अंतर भरपूर राहिलंय, धावा जास्त आणि चेंडू कमी, अशा परिस्थितीत ऑन स्ट्राईक समर्थ कडू डावखुरा फलंदाज.
हो खोलवर पतीचा बॉल अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह, चेंडू अगदी वेगानं दन 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 करत जातोय चौकार. त्यांची गरज आहे, या धावांची गरज आहे जेणेकरून मॅच जवळ येईल. यस, दांडा उडवलायस समर्थाचा, अगदी लांब 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 उडवलेला हा दांडा आणि समर्थ होतोय त्रिफलाचीत बाद. थोडीशी निराशा व्यक्त करतोय स्वतःवर देखील समर्थ, कारण गरज होती धावांची आणि गरज होती त्या चांगल्या खेळीची या पोईंच्या टीमला. तो मात्र करू शकला नाही. लवकरात लवकर बाद झाल्यानंतर धावसंख्या थांबली आहे ती टोटल 22 या आकड्यावर. येणारे चेंडू असतील आता 19 आणि 53 धावांची गरज. ऑन स्ट्राईक न्यू बॅट्समन पोईंच्या टीमचा राजेश चव्हाण. राजेश चव्हाण येतोय, हा देखील चांगला हार्ड हिटर बॅट्समन आहे. अनेक वेळा पोईंच्या टीमला त्यानं देखील सामने विजय करून दिलेत आपल्या फलंदाच्या जोरावर. तो राजेश लास्ट बॉल संकेतचा सरळ स्टेट ड्राईव्ह पद्धतीने खेळलाय बिहाइंड द बॉलर. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय, मला वाटते ओमकार केनी त्या ठिकाणी आहे. एक सिंगल मिळेल ओमकार केनी. आज आपण पाहतोय मंगलमूर्ती धाब्याचे ओनर देखील आहेत आणि आज तेवढेच चांगले ट्रेनिंग क्रिकेटर आहेत. 2 षटकांचा वाजवी खेळ देखील समाप्त झाला. संघाची टोटल जाऊन पोहोचली आता 23 धावांवर. त्याला टॉस करून घेऊया. आर्या स्पोर्ट्स ओले आणि भूमिका स्पोर्ट्स चिरले. चेक. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रतीक पाटील भाया यांचे पिता श्री जयल पाटील नानांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. येस, थँक्यू सो मच. तर 2 संघामध्ये नाणेफेकीचा कॉल केला जातोय. आर्या स्पोर्ट्स ओले विपक्ष भूमिका स्पोर्ट्स शिरले. टू ऑल इंडिया ओपन प्लेयर टॉस कॉलिंग. चिरले टीम टॉस कॉलिंग. हेड इज कॉल. इट्स अ टेल. अश्विन वॉन द टॉस. ओली टीम नाणेफेकीचा कॉल आपण जिंकला. आपला निर्णय सांगायचा इथे. भूमिका स्पोर्ट्स चिरलेचे आयकॉन जाणून घेऊया. प्रवीण, कर्णधाराला आयकॉन कोण आहेत ते विचारावं. येस, डेफिनेटली. प्लीज डोरेमॉन थोडं बाजूला व्हा स्क्रीनवरून. अश्विन वॉन द टॉस. निर्णय 5 ओव्हरची लढत आहे. कंपल्सरी चेसिंग. काय घेणार? क्षेत्ररक्षण. 2 आयकॉन प्लेअर ऑल इंडिया ओपन कोण असतील ते? रजत मुंडे आणि प्रसाद गरज जावले. येस, थँक्यू सो मच. ऑपोजिटला आपण भूमिका स्पोर्ट्स चिरले संघाला पाहतोय. सो कॅप्टन, टॉस तुम्ही जिंकलं असतं तर काय निर्णय घेतला असते यावेळी? बिल्डिंग. आता तुम्हाला बॅटिंग मिळाली. ऑल इंडिया 2 आयकॉन कोण असतील 2 ओपन प्लेअर? किरण पवार आणि साईश म्हात्रे. ओके, ऑल द बेस्ट. किरण पवार आणि साईश म्हात्रे आणि त्यानंतर प्रसाद गरद अँड रजत मुंडे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. रिवॉल्ची म्हात्रे सर. थँक्यू प्रवीण टेंबे. खरं तर आपण पाहिलं काय खणखणीत षटकार लगावला दिनेश पाटीलनं. नानपोली गावचा हा खेळाडू आहे. आज तो मात्र पोईंजे संघातून आयकॉनच्या भूमीत खेळताना पाहायला मिळतोय. दिनेश पाटीलला हीच खेळी करावी लागेल. एका आयकॉनवर केलेला प्रत्याला, अर्थात राहुल जोगाडी यावर केलेला प्रत्याला. शॉर्ट पिच बॉल. येस, प्रयत्न खूप चांगले होते परंतु चेंडू थांबत नाही. थर्ड मॅनला जातोय हा खणखणीत चौकार.
संगीत बघा. शिवरायांना जेडब्ल्यू ट्रॉफीच्या माध्यमातून त्रिवार आणि त्रिवार मानाचा मुजरा करूया. 2 बॉलवर 10 धावा आल्या आहेत. जो राहुलचा हा नेक्स्ट बॉल. जोरदार जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं थोडा केला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाहीये. दिनेश पाटील हा बॉल मिस करतोय आणि अशा प्रकारे हा हुकल्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. राहुल जोगाडे या कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि धावांचं अंतर जर बघितलं ना आता तर 14 चेंडू 41 धावा. रिव्हर्स स्वीप इन सक्सेस स्विच हिट मध्ये राहुल अर्थात दिनेश पाटीलच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत आणि ऑफ नेत्रदीपक चौकार. हो हो व्हॉट अ स्ट्रोक. बैठक मारून हा स्ट्रोक खेळला. अर्थातच डीप फाईन लेगला येतोय खणखणीत षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 44 या आकड्यावर. 75 लक्ष आता. चेंडू आणि धावांचं अंतर सांगूया 11 चेंडू आणि 31 धावांची गरज. 12 चेंडू माफी थोडीशी दुरुस्ती पुन्हा एकदा केली आमच्या गुणलेखन आहे. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल. स्क्रीनवर देखील तुम्ही पाहू शकाल. आमचे राहुल गुणलेखक यांच्या भूमिकेत खरं तर आपण पाहू शकाल 12 चेंडू आणि 31 धावा. खूप चांगलं संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळालं. शिवकालीन आपली प्रजा खरं तर सुखी होती कारण नव्हतं संविधान, नव्हतं आरक्षण, नव्हते आमदार, नव्हते खासदार आणि तरी देखील आपली प्रजा सुखी होती कारण सिंहासनावर राज्य करत होता शिवछत्रपती शिवाजी राजा. खूप चांगले संगीत ऐकलात. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. हा 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 राजेश चव्हाण गडबडलाय मी म्हणेन, गोंधळला आणि तिथे मात्र अतिघाई समोर बॅट्समन आहे दिनेश सारखा आणि त्याला रनआउट केला तर मात्र आत्मघात आणि पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आता राजेशलाच व्हावं लाग धावचित बाद. महाराष्ट्र खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकता परंतु इथे नवीन बॅट्समन मैदानात येईल दत्ता भोईर. दीपक भोईरनं आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे बघा परंतु दत्ता भोईर मैदानात येतोय. आता उर्वरित चेंडू आणि धावांचं अंतर जर बघितलं ना तर 11 चेंडू आणि 31 धावा. नॉनस्ट्राईकला खरं तर जो फलंदाज तुम्ही पाहता आयकॉन प्लेअर दिनेश पाटील. चाळीसगाव प्रीमियर लीग आत्ताच पार पडली मित्रांनो. बायसिकलचा मानकरी ठरला परंतु रेसिंगमध्ये होता मालिका वीरच्या. हा हवेमध्ये खेळला क्षेत्ररक्षक कोण नाहीये बघा. फील्ड पूर्ण रिकामी आहे. नो मॅन्स लँड एरियामध्ये चेंडू पडला. एक धाव आली आहे आणि हे 100वी एकेरी धाव. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 100 वेळा एक एक अशा धावा घेतल्यात. संपूर्ण माहिती आपल्याला मिळते की तर कौतुक करावं लागेल आमच्या गुणलेखकाचं. आणि 1 रन आल्यानंतर पुन्हा समीकरण देखील बदललंय. 10 चेंडू आणि 30 धावा. 10 चेंडू 30 धावा. दिनेश पाटीलचं मी कौतुक केलं होतं की मालिकावीरच्या रेसमध्ये चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये होता. काही पॉईंटसाठी बाईक हुकली याची. ओहो शॉर्ट पिच बॉल आणि फ्लाय झालाय. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय चौकार.
शिवराय. पुन्हा एकदा आपण 9 चेंडू 26 ची गरज. सामन्यातलं समीकरण बदललंय. दिनेश पाटीलचा हा फटका मी तर म्हणेन फसलाय. झेलखाली आयकॉन प्लेअर सूरज टिपतोय झेल. समाप्त झाला आता दिनेश पाटीलचा या इनिंगचा खेळ. न्यू बॅट्समन मैदानात जातोय. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झालं माझ्या राजाचं, अर्थात शिवपिंडी सारखा आकार. जुन्नर तालुक्यातील हा किल्ला आणि किल्ल्यांची खरं तर आज आपण पाहतोय ते पूर्णपणे निगा राखली जाते. मग दुर्ग भ्रमंती ग्रुप याच ओले गावातील आहे. शिवप्रेमी ग्रुप आहे. किल्ल्यांना आवश्यक भेट देण्यासाठी जात असतो. आणि आजकाल आपण बघितलं तर किल्ल्यांची डागडुगी किंवा किल्ल्यांची पूर्ण साफसफाई ठेवली जाते, निगा राखली जाते. त्यापैकी शिवनेरी किल्ला या डीजेच्या माध्यमातून संगीतातून आठवण झाली त्या किल्ल्याची. हा चेंडू खोलवर पद्धतीचा होता. शॉर्ट थर्डमॅनला पुन्हा एकदा क्षेत्रक्षेत्र थोडासा फंबल झाला, थोडंसं चाचपडतपणा पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र एक सिंगल कंप्लीट केली. आता पोंजे टीम जे करायचं आहे ना ते तुम्हालाच करायचं आहे. येस 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 म्हणजे सूरज पाटीलनं बघा मगाशी फर्स्ट इनिंग मध्ये जी अर्धशतकी खेळी केली ना त्यासाठी दत्ता शेठ मुंगाजी यांच्याकडनं 5,000 रुपये. आर्य मुंगाजी याच्याकडनं 5,000चं बक्षीस सूरजसाठी आलंय. हा नक्कीच बाटकाट आता चूक होणार नाही. शॉर्ट टर्टमॅनला टीपला झेल, आणखी एक विकेट. आणि इथे मात्र आता संघ अडचणीत आला. शिवशाही पोंजे संघ विकेट नंबर 5. बॅक टू द आउट. पोंजे संघ घरच्या अर्थातच शिवशाही पोंजे संघ तुम्हालाच करायचा आहे. कारण जे आयकॉन तुम्ही घेतले होते ते आयकॉन दोन्ही परतलेत. आता समीकरण देखील कठीण आहे. 6 चेंडू आणि 25 धावा. 6 चेंडू 4 षटकार ठोकावेच लागतील. तर गोलंदाज सुलभ केनी, ओमकार केनी, सुलभ केनी हे दोन्ही भाऊ या संघातून खेळतात. निवृत्ती केनी यांचे सुपुत्र. आणि चिंचपाडा संघ म्हटला ना तर भरपूर या गावामध्ये ग्रुप आहेत. तेजा राणा ग्रुप, घातक ग्रुप, आमचे विनोद केणे असतील. खरं तर एक चांगले प्रेमल आणि दानशूर व्यक्तिमत्व विनोददादा केणे. आपण जर आला असेल तर या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आज सुनील स्पोर्ट चिंचपाडा कैलासवासी सुनील यांच्या नावानं हा सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळणारा संघ पाहायला मिळतोय. यावर्षी चांगला फॉर्मात आहे सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ. मात्र आता संघ अडचणीत आहे पोंजे. 25 धावांची गरज. थोडासा चेंडूला बाउन्स दिला होता परंतु फलंदाज रसिक मध्ये आणि मंदार कडव ही मैदानात जोडी असताना मंदार मात्र हा डॉट बॉल केलता. 5 चेंडू आणि 25 धावा. बघा आता आव्हान कठीण, अक्षरशः कठीण होत चाललाय. सराल खेळला, टक्कन आवाज आलाय देखील. राहुल जोगाडी आहेत. हातातून झेल सुटलाय राहुलच्या. आणि तिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली आहे. आणि 20वा झेल सुटला या स्पर्धेमधला. बघा किती झेल सुटले जातात. 10x बॉल आहे, कडक बॉल आहे. जर आपण विचार केला ना हा चेंडू जास्त टणक आणि कडक आहे त्याच्यामुळे चेंडू हातात देखील राहत नाहीये तसं विचार केला. आणि तेवढाच लांब पलतोय देखील. टप्प्याचा हाफ ट्रॅकरचा बॉल, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आलेला नाही. आता पूर्णपणे सामना झुकलेला दिसतोय तो म्हणजे सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाच्या बाजूनं. आता आव्हान फार दूर गेलाय. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे असे म्हणायला का वावगं ठरणार नाहीये. हवेमध्ये झेल, औपचारिकता शिल्लक असताना हा टिपला जातोय झेल. आणखी एक विकेट चिंचपाडा संघाला मिळतोय धक्का.
शेवटचे 2 चेंडू आणि एका मागून एक गळती देखील लागली. आता मात्र मॅच मध्ये मजा नाही, परंतु औपचारिकता शिल्लक आहे. एक चेंडूची वाट पाहावी लागेल फक्त हा सामना समाप्त होण्यासाठी. परंतु मॅच जसा सुरू होईल दुसरा, पुन्हा एकदा मायक्रोफोनवर तुम्ही आवाज देखील ऐकाल. आज पूर्ण या स्पर्धेमध्ये आमचे दीपक पाटील पलसपे. दीपक पाटील, आपल्याला विनंती असेल की पुढील आपण सामना सुरू करायचा आहे. एक चेंडू फक्त शिल्लक आहे.